नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीमध्ये प्रचंड वाढ होताना दिसतेय, कारण सरकारी वकिलांनी आज जोरदार युक्तिवाद करत शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकरणाचा षडयंत्राचा सगळा कच्चा चिट्टा आज न्यायालयामध्ये मांडला. आणि हा हल्ला होण्याच्या आधी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची एक महत्त्वाची बैठक झालेली होती. अभिषेक पाटील हा या बैठकीमध्ये होता आणि त्या अभिषेक पाटीलने हे सगळं घडवून आणलं. सदावर्तेंच्या आदेशानंतर असे अनेक धक्कादायक खुलासे आज कोर्टामध्ये झालेले आहेत आणि सरकारी वकिलांनी सांगितलेलं आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं, हल्ल्याआधी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सिल्वर ओक इथं हल्ला करण्याचं ठरलं. अभिषेक पाटील नावाचा एसटी कर्मचारी सदावर्तेच्या संपर्कात होता. त्यानं फोन करून काही पत्रकारांना बोलावलं आणि त्याच्यासोबत यूट्यूब चॅनल जे सदावर्तेंचे सगळे व्हिडिओ व्हायरल करत होते ते यूट्यूब चॅनल सुद्धा होतं. 4 जणांचा ताबा पाहिजे. या प्रकरणी एक जण फरार असल्याचं कळतंय. MJT मराठी न्यूज चॅनलचा एक पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी हा पत्रकार सगळ्यांच्या संपर्कात होता आणि त्यानं काही व्हिडिओ या सगळ्या गुन्ह्याच्या नंतर डिलीट केलेले आहेत. गेल्या 5 महिन्यांपासून याच MJT न्यूज चॅनलच्या वरून सदावर्तेंचे सगळे भाषणं हे व्हायरल केले जायचे, पोस्ट केले जायचे. 250 डेपोंमधल्या कर्मचाऱ्यांपर्यंत ते व्हिडिओ जायचे आणि याच पत्रकाराच्या माध्यमातून हे सगळं शूटिंग, हल्ल्याचं पूर्ण शूटिंग करण्यात आलेलं होतं. पण हल्ल्यानंतर सगळे व्हिडिओ डिलीट करण्यात आलेत. या पत्रकाराचे आणि सदावर्तेचे सकाळी 10:30 पासूनचे व्हॉट्सअप चॅटिंग सुद्धा समोर आलेलं आहे. त्यामुळे हे सगळं प्री प्लॅन होतं, ठरवून हा सगळं करण्यात आलेलं होतं. ही बाब आज सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलेली आहे. प्रदीप घरत सरकारी वकिलांनी सांगितलंय. MJT मराठी न्यूज चॅनलचा चंद्रकांत सूर्यवंशी नावाचा पत्रकार सदावर्तेंच्या सतत संपर्कात होता आणि अभिषेक पाटील हा सुद्धा संपर्कात होता. ज्या अभिषेक पाटलांना आतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी, गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी, परिवहन मंत्र्यांच्या निवासस्थानी, मुंबई महानगरपालिकेच्या समोर आणि लातूर मधला मूळचा असलेला हा अभिषेक पाटील शरद पवार यांच्या घरावर चाल करून जाण्यात सुद्धा सगळ्यात पुढे होता, हे सुद्धा आता समोर आलेलं आहे. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रणाली, पोलिसांनी जो दावा केलाय तो अतिशय धक्कादायक आहे. खरं तर आज सरकारी वकिलांनी जे सांगितलं कोर्टात, हे सगळं ठरवून झालेलं होतं. ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया नव्हती. हा षडयंत्राचा एक भाग होता आणि सदावर्ते याचे करते धरते होते असा दावा आज करण्यात आलाय कोर्टामध्ये. काय नेमकं झालं कोर्टात, काय सांगतायत सरकारी वकील? विलास, आपण जसं सांगत होतो की पोलीस पुन्हा एकदा सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून मागतील आणि त्याच्यासाठी ते विविध प्रकारचे दावे करतील, तेच होताना दिसतं आहे. आपण आता जो युक्तिवाद पाहतोय त्या युक्तिवादामध्ये पोलिसांनी सांगितलेलं आहे की तब्बल 2 दिवसाच्या या पोलीस चौकशीमध्ये काय काय बाहेर आलेलं आहे. पोलिसांनी दावा केलेला आहे की या प्रकरणामध्ये हे सगळं ठरवून घडवून आणलेलं प्रकरण आहे. या प्रकरणाबद्दल आधीपासून पूर्वतयारी होती. ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया नव्हती. इतकंच नाही तर काही पत्रकारांच्या सुद्धा संपर्कात सदावर्ते होते आणि त्या संपर्काच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकार घडवण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे. पोलिसांनी म्हटलं की या प्रकरणामध्ये सदावर्ते यांचा एक फोन हा अजूनही सापडत नाही आहे, त्याचं सिम कार्ड सापडत नाही आहे आणि त्या फोनवरून नागपूरला कुणाला तरी फोन केले जात होते. नागपूरमध्ये कुठली तरी अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या सतत संपर्कात राहिला जात होता. आपण सध्या कोर्ट परिसरामध्ये आहोत. या परिसरामध्ये आपण पाहतोय की पोलीस बंदोबस्त खूप मोठा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो कोणी मराठी चॅनलचा पत्रकार आहे त्यांनी काही व्हिडिओ डिलीट केलेले आहे. सकाळी 10:30 वाजेपासून, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी सकाळी 10:30 वाजेपासून हा व्हॉट्सअप चॅट करत होता आणि त्यातून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पुढे घडताना दिसत होत्या, अशा पद्धतीचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी या दोघांमध्ये जे व्हॉट्सअप चॅट झाले त्यातूनच एक फोन हा नागपूरला जात होता. वारंवार तो फोन केला जात होता, परंतु एक फोन सदावर्ते यांचा आणि त्याचं सिम कार्ड हे मिळत नाही असं सांगितलं जात आहे.
त्याचबरोबर हे सुद्धा पोलिसांनी एक फंडिंगचा एक मुद्दा आणलेला आहे की गेले 5 महिने आंदोलन होते, या आंदोलनाला फंडिंग नेमकं कुठून होतं आहे. इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांकडून 560 रुपये 530 रुपये असं प्रत्येकी वसूल करण्यात आलेलं होतं. त्याची जी रक्कम आहे ती जवळपास 1.5 कोटीच्या जवळपास होती आहे. या 1.5 कोटी रकमेचं अजून कोण लाभार्थी आहे असं सुद्धा विचारलं जात आहे. दुसरी महत्त्वाची आणखी एक गोष्ट की आपण आत्ता सध्या कोर्ट परिसरामध्ये आहोत, जिथं साताऱ्यावरून काही पोलिसांच्या गाड्या आलेल्या आहेत. समजा जर आज सदावर्ते यांना पोलीस कोठडी वाढवून मिळाली नाही तर साताऱ्याचे पोलीस इथं आलेले आहे, जे दावा करणार आहेत सदावर्ते यांची पोलीस कोठडी मिळावी यासाठी. कारण सदावर्ते यांच्या विरोधामध्ये साताऱ्यामध्ये सुद्धा एक गुन्हा दाखल झालेला आहे. छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर हा गुन्हा आहे. आणि त्यामुळं जर आज पोलीस कोठडी सदावर्ते यांना इथं मिळाली नाही तर सातारा पोलीस दावा करणार आहेत त्यांच्या पोलीस कोठडीसाठी. आपण पाहतो इथे 3 गाड्या ज्या आहेत सातारा पोलिसांच्या त्या इथं आलेल्या आहे. अतिशय महत्त्वाचे खुलासे आज न्यायालयामध्ये होताना आपण पाहतो आहोत. 31 मार्च 2022 पासून हा मोबाईल जो आहे तो मिसिंग आहे, त्याचं सिम कार्ड मिसिंग आहे आणि त्यामुळं एकूणच हा फोन मिळणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर हे फंडिंग नेमकं कुठून होतं आहे ते कळणं गरजेचं आहे. या फंडिंगचे इतर लाभार्थी कोण आहे हे कळणं गरजेचं आहे. अशा सगळ्या गोष्टी आज न्यायालयामध्ये पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर ताजुद्दीन शेख याने एक मेसेज केलेला होता. सावधान शरद पवार नावाचा बॅनर त्यांनी तयार केलेला होता. अशा पद्धतीच्या सध्याचे पोलीस जे आहेत, पोलिसांचे जे वकील आहेत, सरकारी वकील प्रदीप घरत, ते माहिती देताना आपल्याला दिसत आहेत. आमदारांना 1 लाख पेन्शन आणि कामगारांना 1600 असा मेसेज फिरवला गेलेला होता. कुठेतरी जे कर्मचारी आहेत त्यांच्या भावना भडकतील, त्यांच्या मनात उद्वेग निर्माण होईल आणि त्यांच्या हातून असं काहीतरी घडेल अशा पद्धतीची चिथावणीखोर भाषणं केल्याचा आरोप आधीच पोलिसांनी केलेला होता. आणि आज पुन्हा एकदा सरकारी वकील त्या पद्धतीची माहिती ही प्रणाली या सगळ्यामध्ये जेव्हा षडयंत्राचा दावा केला जातोय यातलं एक नाव अतिशय महत्त्वाचं आहे. सरकारी वकिलांनी सांगितलेलं अभिषेक पाटील, जो अभिषेक पाटील लातूरचा आहे. लातूरमध्ये सुद्धा त्याच्यावरती एक गुन्हा दाखल आहे कारण त्याने एसटीच्या समोर आंदोलन करताना तो गुन्हा होता. पण याच अभिषेक पाटीलने राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे परिवहन मंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि आता शरद पवार यांच्या घरावर सुद्धा सातत्यानं एक व्यक्ती जी सदावर्तेंच्या सतत संपर्कात होती आणि तीच व्यक्ती आज या सगळ्या प्रकरणात सुद्धा समोर येते, षडयंत्रामध्ये समोर असल्याचं कळतंय. त्याच्याबद्दल काय माहिती आहे? आणि त्यानेच रेकी केली असं सुद्धा कोर्टात सांगितलं जातंय. अभिषेक पाटीलनं शरद पवारांच्या घराची रेकी केली. पोलिसांनी यापूर्वी ज्यावेळेला 2 दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारी ज्यावेळेला हा संपूर्ण प्रकार कोर्टामध्ये झाला त्यावेळेला सुद्धा पोलिसांनी ही गोष्ट सांगितलेली होती की 4 जणांनी शरद पवार यांच्या घराची रेकी केलेली होती. त्यापैकी एक नाव आता अभिषेकचं नाव पुढे येत आहे. हा जो अभिषेक पाटील आहे, या अभिषेक पाटला 4 लोकांमध्ये हा अभिषेक पाटील सुद्धा होता ज्याचा रेकी करण्यामध्ये समावेश होता असं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलेलं. आणि हा सातत्यानं सदावर्ते यांच्या संपर्कात होता आणि हा वेगवेगळ्या ज्या कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या सातत्यानं संपर्कात होता. एक यूट्यूब चॅनलचा जो प्रतिनिधी आहे, पत्रकार जो आहे, तो सुद्धा संपर्कात होता. आणि त्यामुळे हे सगळं सुनियोजित होतं, हे सगळं प्लॅन्ड होतं, हे सरकारी वकील आत्ता कोर्टामध्ये सांगतायत. त्यामुळे सदावर्ते यांचं नेमकं आज काय होतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी दिली जाते की पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं पोलीस मागणी करतात, कारण अनेक गोष्टी त्यांना अजून त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला माहिती घेणं गरजेचं आहे. फंडिंग नेमकं कोण करत होतं, फंडिंगचे लाभार्थी कोण होते, नागपूरमध्ये नेमका कोणाशी संपर्क साधला जात होता आणि ही सगळी माहिती, हा सगळा सुनियोजित कट होता जो पत्रकारांना सांगून करण्यात आलेला होता. या सुनियोजित कटाचे अजून कोण कोण लोक भागीदार आहेत हे सगळं पोलिसांना जाणून घ्यायचं. आणि त्यामुळे पोलीस पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी करतील. त्यामुळे पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी सदावर्ते यांना, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या दोन्ही गोष्टीतून जर सदावर्ते यांची सुटका जर होणार असेल, त्याची काही शक्यता जर असेल तर सातारा पोलीस इथे आधीच येऊन पोहोचलेले आहे. साताऱ्यात एक गुन्हा सदावर्ते यांच्या विरोधात दाखल झालेला आहे आणि त्यामुळे सातारा पोलिसांच्या व्हॅन इथे आलेल्या आहेत. म्हणजे जर सदावर्तेंची सुटका पोलीस कोठडीतून त्यांची सुटका झाली किंवा त्यांना वाढीव पोलीस कोठडी मिळाली नाही तर त्यांना साताऱ्यांना पकडून घेऊन जायचं असा सुद्धा पोलिसांचा पुढचा प्लॅन दिसतो आहे. आणि त्यासाठी साताऱ्याचे पोलीस जे आहेत ते सुद्धा गिरगाव कोर्टाच्या बाहेर येऊन पोहोचलेले आहेत. विलास.
नक्कीच हे सगळं प्रकरण समोर येत आहे आणि यात 2 यूट्यूब चॅनलच्या पत्रकारांचं सुद्धा नाव येत आहे. एक चंद्रकांत सूर्यवंशी आणि दुसरा म्हणजे सच्चिदानंद पुरी हा सुद्धा आता कोर्टाच्या या सगळ्यात येतोय. यात आणखी काही महत्त्वाची नावं आहेत. अभिषेक पाटील, मोहम्मद ताजुद्दीन. ज्या मोहम्मद ताजुद्दीनने पहिल्यांदा सांगितलं होतं की हो हा हल्ला आम्ही केलेला आहे, हे आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि ते कशासाठी केलेलं आहे. मुंबई सोडताना न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या समोर आणलेलं होतं की हा हल्ला केल्याची जबाबदारी ताजुद्दीननं, मोहम्मद ताजुद्दीननं स्वीकारलेली होती. त्याचा व्हिडिओ आणि त्याचा तो व्हॉट्सअप मेसेज सुद्धा आपण सगळ्यात पहिल्यांदा दाखवलेला होता आणि सावधान शरद, सावधान शरद हा बॅनर सुद्धा न्यूज 18 लोकमतनंच महाराष्ट्राच्या समोर आणलेला होता आणि आज कोर्टात ह्या सगळ्या बाबी उघडकीस येत आहेत. याचा अर्थ प्रणाली ही कोर कमिटी जी होती, या कोर कमिटीच्या माध्यमातून सदावर्तेंनी हे सगळं घडवून आणलं असं स्पष्टपणे दिसतंय, तसा दावा केला जातोय. अगदी खरं आहे. ज्या पद्धतीनं हा संपूर्ण प्रकार घडून आला, कारण आपल्याला माहिती आहे की कोर्टाचा निर्णय आल्यानंतर एकीकडे आझाद मैदानावर आदल्या दिवशी जल्लोष केला जातो, सगळे कर्मचारी आनंदात असतात आणि अचानक दुसऱ्या दिवशी हा अशा स्वरूपाचा हल्ला होतो. त्याच्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की या पद्धतीनं जे शरद पवार आहे यांच्या बारामतीला जाऊन आपण निषेध करणार आहोत किंवा बारामतीला जाऊन आपण ह्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल जे काही घडलेलं आहे, कर्मचाऱ्यांचे जे काही हाल झालेत किंवा कर्मचाऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानासाठी शरद पवारच जबाबदार आहे असं वारंवार सदावर्ते सांगत होते आणि त्यासाठी म्हणून आपण बारामतीला जाणार आहोत, बारामतीला तिथे निषेध करणार आहोत अशा स्वरूपाची भाषणं सदावर्ते यांनी आधीच केलेली होती. आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्या संपर्कात असलेली ही काही माणसं ज्यांचा उल्लेख आता कोर्टामध्ये केला जातोय, कशा पद्धतीनं हे लोक त्यांच्या संपर्कात होते. ज्या दिवशी हा हल्ला झाला त्याही दिवशी ही सगळी माणसं त्यांच्या संपर्कात होती. सकाळपासून अनेक जण त्यांच्या संपर्कात होते ज्यांची नावं आज कोर्टामध्ये घेण्यात आली. 2 यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी असतील किंवा पाटील जो आहे तो असेल, हे सगळे एक संपर्कामध्ये होते आणि त्यामुळे हा जो काही प्रकार घडलेला आहे हा सुनियोजित प्रकार घडलेला आहे असाच दावा सरकारी वकील आता कोर्टामध्ये करतायत. त्यामुळे त्यांची मागणी मान्य होते का, पुन्हा एकदा सदावर्ते यांना पोलीस कोठडी मिळते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही गोष्टींचा खुलासा होणं त्यांना अजून अपेक्षित आहे आणि त्यासाठी पोलीस कोठडीची मागणी ते करणार आहेत. नेमकं काय काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. परंतु कुठे ना कुठे आत्ताच्या घडीला कोर्टामध्ये हेच सांगितलं जात आहे की संपूर्ण प्रकरण हे अगदी पहिलेपासून सुनियोजित होतं. हे कर्मचाऱ्यांचं उत्स्फूर्त असं आंदोलन नव्हतं. कर्मचाऱ्यांना भडकवून त्यानंतर अशा पद्धतीनं त्यांना सिल्वर ओकला पाठवण्यात आलं आणि त्यामुळे जसं की आधीपासून बोललं जातं की काही जे कर्मचारी होते ते अतिशय उद्विग्न झालेले होते, शिवीगाळ करत होते, त्यांच्या हातामध्ये दगड होते, त्यांच्या हातामध्ये चपला होत्या आणि त्यामुळं हा संपूर्ण प्रकार जर सुनियोजित असेल तर नेमका हा जो कट आहे हा कट कुणी कुणी रचला, या कटामध्ये कोण कोण सहभागी होतं याच्यासाठीची अधिकची माहिती कोर्टाला पोलिसांना जाणून घ्यायची आणि त्याच्यासाठी म्हणून ते पुन्हा एकदा सदावर्ते यांची पोलीस कोठडी मागू शकतात आणि तशा पद्धतीचा प्रयत्न सध्या कोर्टामध्ये होताना दिसतो आहे. विलास, आता जे दिसतंय की या संपूर्ण प्रकरणात 2 यूट्यूब चॅनलच्या पत्रकारांची नावं आली आहेत. सगळ्यांना प्रश्न पडला होता की पोलिसांच्या आधी यूट्यूब चॅनलचे लोक कसे पोहोचले किंवा चॅनलचे लोक कसे पोहोचले. याचा अर्थ असा की या कटात सुद्धा हे सगळे लोक सहभागी होते आणि आझाद मैदानामध्ये हजारोंचा मॉब असताना केवळ 100 लोकच 1-1, 2-2 करून तिकडे जाणं हे सगळं सुनियोजित षडयंत्र करून केलं गेलेलं होतं असं दाखवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतोय. नक्की पोलिसांकडनं तसा प्रयत्न होतोय, कारण हे जे 2 यूट्यूब चॅनलच्या प्रतिनिधींची ज्यांची नावं घेतली गेलेली आहेत हे दोन्ही चॅनलचे लोक हे सदावर्ते यांच्याशी संबंधित राहिलेलं आहे. हे केवळ या ST आंदोलना पुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते पूर्वीपासून सुद्धा सदावर्ते यांच्या संपर्कामध्ये होते. त्यामुळे हे केवळ ST आंदोलनापुरते मर्यादित म्हणून संपर्कात आहेत सदावर्तेंच्या असं नाही. आणि त्यामुळे इतर जशी इतर प्रसार माध्यमं असतात, इतर न्यूज चॅनल्स असतात, त्यांच्या प्रतिनिधींना अनेक वेळेला अशी माहिती मिळते आणि मग ते घटनास्थळी जाऊन दाखल होतात. परंतु या प्रकरणामध्ये असं दिसत नाही आहे. हे ज्या लोकांची नावं आत्ताच्या घडीला सरकारी वकिलांनी घेतलेली आहे त्यांना सकाळपासून या गोष्टीची कल्पना होती आणि त्यानंतर व्यवस्थित प्लॅनिंग करून तिथं काही चॅनल्सना पाठवण्यात आलं आणि त्यानंतर सगळा प्रकार घडवण्यात आला
अशी सध्याची मांडणी ही सरकारी वकिलांची दिसते आहे. परंतु अनेक वेळेला आपल्याला माहिती आहे की आपण या क्षेत्रामध्ये काम करतो, त्यामुळे आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की अनेक वेळेला असं होत असतं की आपल्याला अचानक काहीतरी माहिती मिळते आणि आपण त्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन पोहोचतो. त्यामुळं या प्रकरणामध्ये आता हे जे यूट्यूबचे चॅनलचे 2 प्रतिनिधी आहे ज्यांच्या नावाचा उल्लेख वारंवार सरकारी वकील करतायत, त्यांना या षडयंत्राचा भाग किती प्रमाणात कुठल्या आधारावर बनवला जातो हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अनेक वेळेला केवळ काहीतरी मोठी घटना घडणार आहे एवढी माहिती मिळताच अनेक पत्रकार त्या ठिकाणी पोहोचतात, परंतु या दोघांच्या बाबतीत तसं नाही असं सांगण्याचा प्रयत्न हे पोलीस हे नक्कीच प्रणाली, कारण 5 महिने ह्या आंदोलनाचं पूर्ण चित्रीकरण किंवा प्रक्षेपण याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, सदावर्तेंच्या सगळ्या भाषणांचं प्रक्षेपण याच यूट्यूबच्या माध्यमातून 250 डेपोंमध्ये होत होतं आणि या चॅनलच्या बद्दल ज्या सगळ्या मुलाखती होत्या त्या सगळ्या याच इथूनच प्रक्षेपित होत होत्या, सगळी भाषणं प्रक्षेपित होती आणि अखेर आता त्याच्यावरचे ती भाषणं सगळ्या क्लिप डिलीट करण्यात आलेली आहेत. त्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला का हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं निर्माण होतोय. त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न होईल आणि चॅटिंग सुद्धा या पत्रकारांसोबत सदावर्तेंचा समोर आलंय. त्यामुळे सदावर्तेंचा पाय आणखी खोलात गेलाय असं मानायचं का? अगदी खरं आहे, कारण पोलिसांनी या 2 दिवसाच्या तपासणीमध्ये काय काय गोष्टी त्यांना पुढे आलेल्या आहेत हे सरकारी वकील आत्ताच्या घडीला सांगताना आपल्याला दिसतात. आपण पाहिलं की सरकारी वकिलांनी हे स्पष्ट केलं की सकाळी 10:30 वाजेपासून ही घटना घडलेली आहे, साधारण 3-3:30च्या दरम्यान, आणि सकाळी 10:30 वाजेपासून हे सगळे जे यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी आहे हे संपर्कामध्ये होते. त्यांच्यामध्ये चॅट झालेले आहेत. हे चॅट जरी डिलीट करण्यात आलेले असले तरी त्याची रिकव्हरी येत्या काळामध्ये केली जाईल आणि ही सगळी ज्या 2 यूट्यूब चॅनलच्या प्रतिनिधींचं नाव या ठिकाणी घेतलं जात आहे हे सातत्यानं संपर्कामध्ये होते सदावर्ते यांच्या. आणि जसं तू माहिती सांगितली अगदी तसंच आहे की गेले 5 महिने सदावर्ते यांच्या सगळ्या गोष्टींचं प्रक्षेपण थेट हे सगळे यूट्यूब चॅनल जे आहेत हे करताना दिसत होते आणि त्यामुळं प्रत्येक डेपोमधल्या जे कर्मचारी आहेत त्यांना सदावर्ते यांच्या भूमिकेबद्दलची माहिती मिळत होती. अनेक ठिकाणी आपण असं सुद्धा बघितलं की जोपर्यंत सदावर्ते एखादी गोष्ट सांगत नाही तोपर्यंत कर्मचारी त्या निर्णयापर्यंत पोहोचायचे नाहीत, अनेक वेळेला प्रतिक्रियासुद्धा द्यायचे नाहीत. त्यामुळं हा संपूर्ण जो प्रकार आहे या प्रकारामध्ये या 2 यूट्यूब चॅनलच्या प्रतिनिधींचा किती महत्त्वाची भूमिका आहे, त्यांचे चॅट किती वाजेपासूनचे आहेत, या कटामध्ये त्यांचा सुद्धा सहभाग आहे का, या सुद्धा गोष्टी येत्या काळामध्ये तपासल्या जातील आणि त्यामुळे सदावर्ते यांचा पाय नक्कीच खोलात आहे आणि तो अधिक खोलात कसा जाईल याचीच मांडणी सध्या सरकारी वकील आपल्याला नक्कीच. आता आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया आज कोर्टामध्ये पोलिसांनी सरकारी वकिलांच्या माध्यमातून काय काय दावे केलेले आहेत, काय तपासातून समोर आलंय, आपण एक धावता आढावा घेऊया. शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला करण्याच्या आधी एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत सिल्वर ओक इथं हल्ला करण्याचं ठरलं होतं. अभिषेक पाटील जो एसटी कर्मचारी आहे, जो सदावर्तेंचा अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो, सदावर्तेंच्या तो संपर्कात होता. त्यानं फोन करून काही पत्रकारांना बोलावलं. यूट्यूब चॅनलचे पत्रकार सुद्धा होते, ज्या यूट्यूब चॅनलवरती MGT मराठी न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनलवरून सदावर्तेंची भाषणं प्रक्षेपित व्हायची गेली 5 महिने. आता 4 जणांचा ताबा आणखी घेतला जाणार आहे. 1 जण फरार असल्याचं कळतंय. MGT मराठी न्यूज चॅनलचा चंद्रकांत सूर्यवंशी नावाचा पत्रकार सदावर्तेंच्या सतत संपर्कात होता. त्यानं काही व्हिडिओ या गुन्ह्याच्या नंतर डिलीट केलेले आहेत, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या पत्रकाराचे आणि सदावर्तेचे सकाळी 10:30 वाजतापासूनचं व्हॉट्सअप चॅटिंग आहे. प्रदीप घरत यांनी ही सगळी माहिती दिली आहे. MGT मराठी न्यूज चॅनलचा पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी नावाचा हा व्यक्ती सतत सदावर्तेंच्या संपर्कात होता. या पत्रकाराचे आणि सदावर्तेंचे 10:30 पासूनचे व्हॉट्सअप चॅटिंग आहेत. या दोघात व्हॉट्सअप कॉल सुद्धा झालेत. तर एक फोन नागपूर इथं करण्यात आला होता, नाव कोर्टात सांगू शकत नाही असं सांगण्यात आलंय. MGT मराठी न्यूज चॅनलचा हा पत्रकार आता रडारवर आलाय. या दोघात व्हॉट्सअप कॉल झाल्याचं कळतंय. सोबतच काही जण यामागे आहेत जे वेस्टेड इंटरेस्ट करता सपोर्ट करतायत. गेली 6 महिन्यांपासून पैसे कोट्यवधी रुपये कुठून जमा केले याचा तपास करायचा आहे. 550 रुपये प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याकडून गोळा केले गेले. जवळपास 1.5 कोटी रुपये ही रक्कम असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या पैशांचे इतर काही लाभार्थी आहेत का हेही तपासातून समोर येणार आहे. सदावर्तेंचा एक फोन सापडत नाहीये, त्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी दडल्याचा दावा पोलीस करतायत. 31 मार्च 2022 पासून ते मोबाईल मिसिंग आहेत.
तो मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करायचा असं सांगितलं गेलंय। सदावर्ते नागपूरमध्ये कोणाच्या तरी संपर्कात होते। घटनेच्या दिवशी सकाळी 11:30 वाजता फोन केला गेला होता आणि दुपारी 1:38 नागपूरच्या नंबरवर मेसेज करून सांगितलं की पत्रकार पाठवा। 12 एप्रिलला बारामतीला जायचे, फक्त एक भ्रम तयार केला गेला होता आणि 2:45 इलेक्ट्रॉनिक्स मीडियांना कळवलं गेलं। सदावर्ते मुद्दाम या घटनेच्या वेळेस कोर्टात गेले, म्हणजे हे सगळं षडयंत्र रचलं गेलं होतं। 1,80,00,000 रुपये जमा केले गेले, त्या सगळ्याचा आता भांडाफोड होणार आहे। सदावर्तेंच्या आता वकिलांकडून युक्तिवाद सुरू झालेला आहे। आपण थेट जाऊया, आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता आपल्या सोबत आहेत। प्रणाली, विलास, आत्ताची एक महत्त्वाची बातमी म्हणजे पोलिसांनी माफ करा, सरकारी वकिलांनी 11 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे सदावर्ते यांची। त्यांचा जो मिसिंग फोन आहे तो आपल्याला ताब्यात घ्यायचा आहे, तो कुठे सापडतोय का याची शोधाशोध करायची आहे। त्याचबरोबर जे 1,80,00,000 रुपये गोळा करण्यात आले होते त्याचे कोण कोण लाभार्थी आहे, त्या पैशांचं पुढे काय झालं, या सगळ्या गोष्टींची माहिती गोळा करायची असं पोलिसांनी असं सरकारी वकिलांनी सांगितलं आणि त्यासाठी म्हणून 11 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। ही एक मोठी पोलिसांची मागणी म्हणावी लागेल, कारण याच्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। त्यामध्ये काय काय माहिती आली ती सगळी माहिती आता पुढे येते आणि 11 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी आत्ता या क्षणी सरकारी वकिलांनी केलेली आहे। आणि आता सदावर्ते यांचे जे वकील आहेत गिरीश कुलकर्णी हे इथे युक्तिवाद करायला सुरुवात झालेली आहे। सदावर्ते यांच्यावर केलेले आरोप जे आहेत ते साफ खोटे आहेत असा दावा त्यांनी केलेला आहे। ज्या फोनबाबत आणि सिम कार्डबाबत पोलीस बोलत आहे त्या सिम कार्डची व्हॅलिडिटी ही 31 मार्चपर्यंतच होती असा दावा आता सदावर्ते यांच्या वकिलांनी केलेला आहे आणि म्हणून त्या दिवसापासून तो वापरला गेला नाही आणि त्यानंतर तो फोन वापरात आलेलाच नाही अशा स्वरूपाचा दावा जो आहे तो गिरीश कुलकर्णी जे सदावर्ते यांचे वकील आहेत त्यांनी केलेला आहे। हो, पैसे जमा केले, प्रत्यक्षी 530 रुपये गोळा करण्यात आले आणि त्याचा कामाकरताच वेगवेगळ्या कामाकरताच त्याचा वापर केला गेला होता, तशी पावतीसुद्धा सगळ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आहे असंच सदावर्ते यांच्या वकिलांचं म्हणणं आहे। पत्रकारांना बोलवले गेले याबाबत बोलतात, मग पोलिसांना जर आधीच माहिती होती तर पोलिसांनी सुरुवातीलाच बंदोबस्त का लावला नाही असा एक महत्त्वपूर्ण सवाल जो आहे तो सदावर्ते यांच्या वकिलांनी केला आहे। जोच प्रश्न पहिल्या दिवसापासून आपण विचारतो आहे की या गोष्टीची पूर्वकल्पना जशी पत्रकारांना होती तशी पोलिसांना सुद्धा होती, मग पोलिसांनी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त का लावला नाही, ही घटना टाळता आली असती ती टाळली का गेली नाही अशा स्वरूपाचीच युक्तिवाद जो आहे आता सदावर्ते यांच्या वकिलांनी केलेला आहे आणि त्यामुळे एक मोठी अडचण जी आहे ती आता सरकारी वकिलांपुढे निर्माण झालेली आहे आणि त्याचं उत्तर त्यांना कदाचित द्यावं लागेल। हे आंदोलन केले त्यामुळे काय नुकसान झाले असा सवालसुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्या दिवसात कुठलाच गुन्हा घडलेला नाही, कामगारांनी आपले आंदोलन केले आणि कामगारांनाच उलट धक्काबुक्की करण्यात आली असा दावा केलेला आहे सदावर्ते यांच्या वकिलांनी। आंदोलकांनी कुठलीही गोष्ट नियमबाह्य गुन्हा घडेल असं केलेलं नाही, त्यांनी त्यांचं आंदोलन केलं आणि त्यानंतर ते माघारी फिरले, उलट कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आंदोलनकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली अशा पद्धतीचा दावा सदावर्ते यांचे वकील करतायत। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो पहिल्या दिवसापासून सगळे प्रसारमाध्यमं उपस्थित करतायत आणि पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित केला जातोय, तोच प्रश्न आता सदावर्ते यांचे वकील जे आहेत ते कोर्टात उपस्थित करताना आपण पाहतोय। त्या वकिलांनी हाच प्रश्न उपस्थित केला आहे की जर पत्रकारांना माहिती होती तर पोलिसांनाही याची आधी कल्पना होती, मग पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त का लावला नाही, जी घटना टाळता आली असती ती पोलिसांनी का टाळली नाही। त्यामुळे कुठे ना कुठे आता पोलिसांच्या एकूणच सुरक्षा यंत्रणेवर त्यांच्या इंटेलिजन्सवर जो प्रश्न गेले 4 दिवस उपस्थित केला जातोय तोच आज पुन्हा एकदा उपस्थित झालेला आपण पाहतोय आणि आता सदावर्ते यांच्या वकिलांच्या वतीनं हा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। शिवाय त्यांनी हा सुद्धा दावा केलाय की होय 530 रुपये प्रत्येक कर्मचाऱ्यांकडनं घेण्यात आलेले होते आणि कर्मचाऱ्यांना त्याची रीतसर पावतीसुद्धा देण्यात आलेली होती, त्यामध्ये अयोग्य असं काही नाही आणि ही गोष्ट खरी आहे की 530 रुपये गोळा केले गेले होते, हे आंदोलनाच्या दरम्यान गोळा करण्यात आलेले होते आणि याची कल्पना पत्रकार म्हणून आपल्याला सुद्धा होती। आणि आता वकिलांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे की कर्मचाऱ्यांच्या विविध कामांसाठीचे पैसे खर्च करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं आत्तापर्यंत जो सरकारी वकिलांनी युक्तिवाद केलेला होता त्या युक्तिवादावर सदावर्ते यांचे वकील उत्तर देताना आपण पाहतोय सिल्वर ओकवर आंदोलन केले, चप्पल
चप्पल फेकली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कुठलीही तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली नाही किंवा कुणालाही इजा पोहोचवण्यात आलेली नाही. आंदोलन केलं म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे, अशा पद्धतीची भूमिका आता सदावर्ते यांचे वकील कोर्टामध्ये मांडताना दिसत आहेत. विलास, पण आता दोन्ही बाजूंचा हा सगळा युक्तिवाद आहे, पण पोलीस तपासातून ज्या सगळ्या बाबी आतापर्यंत समोर आलेल्या आहेत त्यावरून तरी हे स्पष्टपणे असं दिसतंय पोलीस तपासातल्या माहितीवरून की ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया नव्हती. कारण आझाद मैदानामध्ये हजारोंच्या संख्येने मॉब होता, तो पूर्णच्या पूर्ण मॉब तिकडे गेलेला नव्हता, तर त्यातले मोजके काही लोक नेले गेले होते, तेही एक एक दोन दोन करत, आणि त्याच्यासाठी एक प्लॅनिंग करण्यात आलं होतं. ते प्लॅनिंग कुणी आणि कसं केलं हे समोर येतंय. याचा अर्थ हे षडयंत्र होतं, हे एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न पोलीस तपासातून होतोय, आणि तशा प्रकारचे पुरावे सादर केल्यामुळे, जे कोर्टाच्या समोर सादर केले त्याच्यामुळे यातून या आंदोलनाच्या बद्दलच्या अडचणी वाढू शकतात. विलास, सहज स्पष्ट आहे. सरकारी वकील म्हणून हे संपूर्ण षडयंत्र होतं. यामध्ये काय काय कुणी कशा पद्धतीनं भाग घेतलेला होता, कशा पद्धतीनं हे पूर्वनियोजित होतं, हे सांगणं त्यांचं काम आहे. आणि तेच काम सरकारी वकील या ठिकाणी करताना दिसत आहेत. त्यांनी या ठिकाणी दावा केलेला आहे की सगळा कट रचला गेलेला होता. काही पत्रकारांच्या संपर्कामध्ये सदावर्ते होते, काही युनियनची जी माणसं आहेत त्यांच्या संपर्कात सदावर्ते होते. सकाळपासून सदावर्ते काही या घटनेच्या पूर्वी अनेकांच्या संपर्कात होते, आणि ऐन ज्यावेळेला घटना घडली त्यावेळेला ते कोर्टामध्ये गेले. हा सगळा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत या ठिकाणी करतायत, कारण त्यांना हे सिद्ध करायचं आहे की हे संपूर्ण प्रकरण हे एक षडयंत्र होतं. तर दुसरीकडे आपण पाहतोय की सदावर्ते यांचे वकील या ठिकाणी ठाम दावा करतायत की हे सगळं रचित कांड आहे, अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार घडलेला नाही, आणि पोलीस कुठे ना कुठे सदावर्ते यांना अडकवण्याचा प्रयत्न करतात. अगदी पहिल्या दिवसापासून हा आरोप सदावर्तेंचे वकील करतायत. सगळं आंदोलन जे आहे हे आंदोलकांनी सिल्वर ओकवर आंदोलन केलं, तिथे चपला फेकल्या, अशा स्वरूपाचे गुन्हे आहेत. कुठलीही तोडफोड करण्यात आलेली नाही आहे, कोणाला इजा पोहोचवण्यात आलेली नाही आहे. एसटीचे कामगार जे आहेत हे आंदोलनकर्ते आहेत, गेले 5 महिने ते आंदोलन करतात. त्याचाच एक आंदोलनाचा भाग म्हणून सिल्वर ओकवर आंदोलन करण्यात आला, असा दावा सदावर्ते यांचे वकील करतायत. हे कुठलंही षडयंत्र नव्हतं असा दावा आपल्याला या ठिकाणी सदावर्ते यांचे वकील करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे प्रदीप घरत जे सरकारी वकील आहेत, अशी दिसते सदावर्ते यांची एक महत्वाची बैठक होते अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासोबत. तोच चंद्रकांत सूर्यवंशी सदावर्तेंसोबत चॅट करतो, त्या चॅटमध्ये अनेक गोष्टी ठरतात, आणि त्यानंतर तोच चंद्रकांत सूर्यवंशी यूट्यूब चॅनलचा आंदोलकांना घेऊन शरद पवार यांच्या घरापर्यंत जातो. त्याच्यानंतर गेली अनेक दिवस 5 महिने शेकडोंच्या संख्येनं सदावर्तेंची भाषणं जिथून प्रक्षेपित झाली त्या यूट्यूब चॅनलवरचे सगळे व्हिडिओ या गुन्ह्याच्या नंतर डिलीट करून टाकले जातात. हे सगळं संशयास्पद वाटत नाहीये, किंवा आपण स्वतःच काहीतरी संपवतोय किंवा ते पुरावे संपवतोय, अशा प्रकारचं हे चित्र निर्माण होत नाही याच्यातून? आता सदावर्ते यांचे वकील जो युक्तिवाद करतात त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा एक पुढे आलेला आहे की MJT चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याशी फोनवर बोलणे झाले, ते मोर्चाबद्दल बोलणे झाले, आणि असे सदावर्ते अनेक पत्रकारांशी थेट संपर्कात होते, थेट संवाद साधत होते, आणि त्यामुळं चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याबरोबर मिळून हे सगळं षडयंत्र किंवा कुभांड रचलं गेलं, अशा पद्धतीचा दावा जो सरकारी वकिलांनी केलेला आहे तो दावा खोडून काढण्याचा प्रयत्न सदावर्ते यांचे वकील करतात. आंदोलक गेले आणि त्यांनी गेटवर चपला फेकलेल्या आहेत. या आंदोलनामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही, हे वारंवार सरकारी जे सदावर्ते यांचे वकील आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा पुन्हा पुन्हा हेच म्हणणं आहे की हे केवळ आंदोलन होतं, ही एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, याला कुठलं तरी एक कुभांड रचणं किंवा याला पूर्वनियोजित कट असणं हे जे दाखवण्याचा प्रयत्न सरकारी वकील करतात तो चुकीचा आहे, आणि हे आरोप साफ चुकीचे आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते आत्ताच्या घडीला, कारण आत्ताच्या वेळेला सदावर्ते यांच्या वकिलांचा युक्तिवाद चालू आहे, त्यामुळे सदावर्ते यांचे वकील काय काय बोलत आहेत या गोष्टी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगतो आहोत. एकूणच की ज्या पद्धतीनं सदावर्ते यांच्या विरोधात आत्तापर्यंत सरकारी वकिलांनी जे जे मुद्दे मांडले आहेत ते खोडून काढण्याचा प्रयत्न सदावर्ते यांचे वकील करत आहेत. त्यांनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे की 530 रुपये कर्मचाऱ्यांकडनं गोळा करण्यात आलेले होते, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्याची रीतसर पावतीसुद्धा देण्यात आलेली होती, आणि त्यामुळे हे 1,80,00,000 रुपये हे जे गोळा झाले, हो हे खरं आहे की हे पैसे गोळा झाले होते, ते कर्मचाऱ्यांच्या कामासाठीच खर्च करण्यात आले, अशा स्वरूपाचा दावा सदावर्ते यांच्या वकिलांनी केलेला आहे. कुठेतरी
तरी सरकारी वकील हे वारंवार सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत की हे सुनियोजित कट होतं, तर दुसरीकडे सदावर्ते यांचे वकील वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की हे सगळे आंदोलक होते, त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, त्यांनी केवळ आंदोलन केलं, त्यांनी चपला फेकल्या, परंतु या आंदोलनामध्ये कुणालाही इजा पोहोचलेली नाही. आणि सदावर्ते हे काही पत्रकारांच्या संपर्कात होते जे असं वारंवार सांगितलं जातं. तर तेव्हा गेली 5 महिने सदावर्ते अनेक पत्रकारांच्या संपर्कात होते आणि त्यामुळे या सगळ्या कुभांड किंवा या सगळ्या षडयंत्राचा ते सगळे पत्रकार भाग होऊ शकत नाही अशा पद्धतीचा दावा आत्ताच्या घडीला सदावर्ते यांचे वकील या ठिकाणी करताना दिसत आहेत. नक्कीच तुमच्याकडे येऊ काय नेमकं कोर्टात होतंय? दोन्ही बाजूनी तर युक्तिवाद जोरदार केला जातोय. पोलीस कोठडी तर मागितलेली आहे मुंबई पोलिसांनी, पण आता त्यांना पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी याचा फैसला पुढच्या काही मिनिटात होईल. पण आम्ही तुमच्याकडे येऊ अधिक माहितीसाठी. प्रणाली, एक छोटासा ब्रेक घेऊन कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज 18 लोकमतवर. तुम्ही पाहताय खास कव्हरेज म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण सरकारी वकिलांनी आज जो जोरदार युक्तिवाद केला प्रदीप घरत यांनी, त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी अनेक गंभीर बाबी या समोर आलेल्या आहेत. यात ही बाब अतिशय स्पष्टपणे सरकारी वकिलांनी सांगितली, जी पोलीस तपासातून समोर आली की या हल्ल्याच्या आधी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सिल्वर ओक इथं हल्ला करण्याचं ठरलं. अभिषेक पाटील हा नावाचा एसटी कर्मचारी आहे, ज्या एसटी कर्मचाऱ्याने याच्या आधी सुद्धा अनेक नेत्यांच्या घरावर आंदोलन केलेलं होतं, तिथं घुसण्याचा प्रयत्न केलेला होता आणि हा सदावर्तेंच्या संपर्कात होता. अभिषेक पाटील नावाचा एसटी कर्मचारी सदावर्तेंच्या संपर्कात होता, जो नंतर सिल्वर ओकवर जाऊन त्याने चाल करून गेला आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने फोन करून, याच अभिषेक पाटीलने अनेकांना फोन करून पत्रकारांना तिथं बोलवून घेतलं. याच्यात यूट्यूब चॅनलचे सुद्धा पत्रकार होते असं कळतंय. पण आता सदावर्ते यांचे वकील सुद्धा दावा करतायत, त्यांचे सुद्धा काही दावे आहेत, आपण ते जाणून घेऊयात. आपल्यासोबत प्रणाली कापसे आहेत. प्रणाली, सदावर्तेंच्या वकिलाचं काय म्हणणं आहे या सगळ्याबद्दल? वकिलांचा युक्तिवाद जेव्हा ऐकत होतो त्यावेळेला एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपण ऐकलेली होती, ती म्हणजे की सदावर्ते यांचा हे नागपूरला एका व्यक्तीच्या संपर्कामध्ये होते आणि त्या जो फोन मिसिंग आहे, ज्याचं सिम कार्ड मिसिंग आहे, त्या फोनवरनं हा संपर्क साधला जातो आहे. आणि याच प्रश्नावर आता सदावर्ते यांच्या वकिलांनी सरकारी वकिलांना घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर एखादी व्यक्ती एखाद्या नागपूरच्या व्यक्तीशी ते संपर्कात होते असा दावा जर केला जात असेल, तर मग ती व्यक्ती कोण हे का सांगितलं जात नाही, अशा पद्धतीचा प्रश्न हा सदावर्ते यांच्या वकिलांनी केलेला. एखादी व्यक्ती म्हणजे जर आपण कुणीही एखाद्या व्यक्तीला फोन केला तर ती व्यक्ती नागपूरची आहे हे कळू शकतं, पण ती व्यक्ती कोण आहे हे कळू शकत नाही, हे आश्चर्यकारक वाटतंय. अशा पद्धतीची भूमिका सदावर्ते यांच्या वकिलांनी घेतलेली आहे. नागपूर कनेक्शन कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि हा कुठल्या तरी व्यक्तीकडे, कुठल्या तरी पक्षाकडे तर अंगुली निर्देश नाही आहे ना, अशा स्वरूपाची भूमिका जी आहे ती आता सदावर्ते यांचे वकील जे आहे ते घेताना दिसतात. जाणीवपूर्वक हा सगळा प्रकार किंवा हा जो दावा आहे पोलिसांचा की नागपूरमधल्या एका व्यक्तीशी संपर्कात होते, हा हवेतला दावा आहे, अशा पद्धतीचा युक्तिवाद सदावर्ते यांच्या वकिलांनी केलेला आहे. कारण खरंच ही गोष्ट आश्चर्याची वाटते आहे की नागपूरच्या व्यक्तीच्या संपर्कात होते, पण ती व्यक्ती कोण होती हे मात्र पोलिसांना ट्रेस करता आलेलं नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं की त्या फोनवरनं, जो फोन मिसिंग आहे, ज्याचं सिम कार्ड मिसिंग आहे, त्या फोनवरनं हा संपर्क साधला गेला होता असा दावा पोलिसांनी केलेला आहे, जो सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये मांडलेला आहे. मग जर तो फोन मिसिंग असेल आणि त्या फोनमधला सिम कार्ड मिसिंग असेल, तर मग पोलिसांना ही माहिती कुठून मिळाली की सदावर्ते हे नागपूरमधल्या एका व्यक्तीशी संपर्कात होते? आणि जर त्यांना नागपूरमधल्या एका व्यक्तीशी संपर्कात होते हे कळू शकतं, तर मग ती व्यक्ती कोण हे कळू शकत नाही. हे जरा आश्चर्यकारक वाटतंय. अशा पद्धतीचा दावा हे सदावर्ते यांचे वकील करतायत आणि त्यामुळं कुठे ना कुठे सदावर्ते यांचे वकील हे सरकारी वकिलांवर हावी होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. कारण अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहे ती सरकारी वकिलांना आता इथून पुढे द्यावी लागणार आहे. सदावर्ते यांच्या वकिलांनी आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हटली की 1,80 लाख गोळा केले की 1,50 लाख गोळा केले, ह्याची सुद्धा काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. येऊ तुमच्याकडे, पण आता ज्यांनी प्रेक्षकांनी आता टीव्ही ऑन केलेला असेल त्यांच्यासाठी ही बाब आपण सांगूया
की काय नेमकं आता कोर्टामध्ये दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाले गुणरत्न सदावर्ते यांच्या चिथावणीमुळे आणि त्यांनी षडयंत्र करून या सगळ्या कर्मचाऱ्यांना कसं पोहोचवलं सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी अभिषेक पाटील नावाचा गुणरत्न सदावर्ते यांचा अतिशय खास विश्वासू असा अभिषेक पाटील ज्याने रेकी केली असा आरोप करण्यात येतोय। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रणाली, विलास, आत्ताच्या घडीला आपण जे आता आर्ग्युमेंट आतमध्ये चालली आहे, जो युक्तिवाद चालला आहे, त्याच्यावरून असं नक्कीच दिसतं आहे की सदावर्ते यांचे वकील हे सरकारी वकिलांना कुठेतरी घेरण्याचा प्रयत्न करत आहेत। जे मुद्दे आज सरकारी वकिलांनी मांडलेले आहेत ते मोडीत काढण्याचा, ते खोडून काढण्याचा प्रयत्न सदावर्ते यांचे वकील करताना दिसत आहे। नागपूरमधल्या फोनचा मुद्दा असेल किंवा पैसे गोळा करण्याचा मुद्दा असेल, या दोन्ही मुद्द्यांवर सरकारी वकिलांना आता इथून पुढे आर्ग्युमेंट करावी लागणार आहे। कारण सदावर्ते यांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे की 2 दिवसामध्ये ही माहिती पोलिसांकडे अजूनही पोलिसांना गोळा करता आलेली नाहीये की 1,50,00,000 की 1,80,00,000 नेमके किती पैसे घेतले, नागपूरच्या व्यक्तीच्या संपर्कात होते हे जरी पोलीस आणि सरकारी वकील सांगत असले तरी ती व्यक्ती कोण हे मात्र त्यांना सांगता आलेलं नाही। आणि खरंच ही गोष्ट एक आश्चर्याची गोष्ट आहे, कारण मगाशी सरकारी वकील यांनी जेव्हा युक्तिवाद केला तेव्हा ते असं म्हणाले की एक फोन आणि त्याचं सिम कार्ड मिसिंग आहे आणि या फोनवरून नागपूरच्या एका व्यक्तीशी संपर्क साधला जात होता। मग पोलिसांना जर तो फोन मिसिंग आहे आणि जर त्या फोनमधला सिम कार्ड मिसिंग आहे तर मग पोलिसांनी हा दावा करणं की ते नागपूरच्या एका व्यक्तीच्या संपर्कात होते हे कितपत योग्य आहे। त्यामुळे सदावर्ते यांचे वकील म्हणतायत की हा संपूर्ण प्रकार जो आहे हा हवेतले हे सगळे मुद्दे आहेत, अशा पद्धतीचा युक्तिवाद आता सदावर्ते यांचे वकील करताना दिसत आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे सदावर्ते यांचे वकील हे सरकारी वकील यांच्यावर हावी होताना दिसत आहेत। त्यांना चोख उत्तर आर्ग्युमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी सदावर्ते यांचे वकील देताना दिसत आहेत। विलास, पण यामध्ये दावा केला जातोय गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलाकडून की यात कोणीही जखमी झाले नाहीये, पण जी FIR आहे त्या FIR मध्ये पोलीस जे तिथं होते तेच जखमी झालेले आहेत। एका पोलिसावर उपचार सुरू आहेत असं सुद्धा कळतंय आणि ज्यांनी ही FIR दाखल केली ते सुद्धा जखमी आहेत। असे 2 पोलीस जखमी आहेत अशी माहिती FIR मध्येच आहे। त्यामुळे FIR मधले दावे सुद्धा खोडण्याचा प्रयत्न केला जातोय। अगदी खरं विलास, आणि ते मगाशी सदावर्ते यांचे वकील यांनी स्पष्ट केलेलं आहे की आंदोलनकर्ते त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी गेले होते, त्यांनी चपला फेकल्या, दगडांचा उल्लेख कुठेही सदावर्ते यांच्या वकिलांनी केलेला नाही आहे। आणि त्यांनी सदावर्ते यांचे वकील ज्यावेळेला बोलत होते तेव्हा त्यांनी एक मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे की या ठिकाणी धक्काबुक्की ही पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं जो काही नंतर आपण प्रकार बघितला व्हिज्युअल्समध्ये जे स्पष्ट दिसतं आहे की धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यातून हे लोक जखमी झालेले आहेत। कारण जखमी होणारे हे पोलीस आहेत आणि पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये नंतर जी धक्काबुक्की झाली त्याच्यामध्ये ते जखमी झालेले आहेत। कोणाला तरी इजा पोहोचवणं, कुणाला तरी दुखापत पोहोचवणं हा आंदोलनकर्त्यांचा उद्देश नव्हता। ते केवळ आंदोलन करायला गेले होते। ज्या पद्धतीनं गेले 5 महिने ते आंदोलन करतायत, आता त्यांनी विविध पक्षांच्या नेत्यांच्या घरावर आंदोलन करायचा असा निर्णय घेतलेला होता आणि त्या निर्णयाअंतर्गत शरद पवार यांच्या बारामतीमध्ये जाऊन आंदोलन केलं जाईल अशा पद्धतीची भाषणं ही सदावर्ते यांनी यापूर्वीही केलेली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून अशा पद्धतीनं हे आंदोलनकर्ते सिल्वर ओकवर पोहोचलेले होते। परंतु कोणाला इजा पोहोचवणं, कोणाला दुखापत करणं हा आंदोलनकर्त्यांचा उद्देश नव्हता, केवळ आंदोलन करणं हा त्यांचा उद्देश होता, अशी भूमिका सदावर्ते यांच्या वकिलांनी मांडलेली आहे। त्यामुळे जे जखमी झालेले आहेत ते पोलीस कर्मचारी आहेत आणि हे कर्मचारी नंतर ज्यावेळेला आंदोलन उग्र होतं असं दिसायला लागलं त्यावेळेला पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये जी झटापटी झाली त्या झटापटीमध्ये जखमी झालेले आहेत। पवार यांच्या घरातले कर्मचारी किंवा त्यांच्या घरातली सुरक्षा व्यवस्था यापैकी कुणीही जखमी झालेलं नाही, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती आता सदावर्ते यांचे वकील घेताना दिसत आहेत। नक्कीच प्रणाली, पण जोरदार युक्तिवाद दोन्ही बाजूंनी केला जातोय आणि आता 11 दिवसांची कोठडी पोलीस कोठडी मागितली असं कळतंय। काय नेमकं याच्याबद्दलचं आता आर्ग्युमेंट होतंय? सरकारी वकिलांचा जेव्हा युक्तिवाद सुरू होता त्यावेळेला त्यांनी आपला युक्तिवाद संपवत असताना 11 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की जो फोन मिसिंग आहे तो मिसिंग फोन आम्हाला ताब्यात घ्यायचा आहे, त्याचं सिम कार्डसुद्धा मिसिंग आहे। तो फोन आणि सिम कार्ड याच्यावरून अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी दडलेल्या असण्याची शक्यता आहे, जे आमच्या तपासासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यामुळं हा फोन आम्हाला मिळवायचा आहे। आणि म्हणून आणि त्याचबरोबर जे एक
₹1,80,00,000 गोळा करण्यात आलेले होते. त्याचे बेनिफिशियरी कोण आहे, हे जे पैसे गोळा केले गेले त्याचा नेमका काय वापर केला गेला, त्या पैशाचं वाटप नेमकं कोणाला केलं गेलं, या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासाठी सदावर्ते यांची 11 दिवसाची पोलीस कोठडी आम्हाला हवी आहे, अशा पद्धतीचा युक्तिवाद हा सरकारी वकिलांनी केलेला आहे. आणि त्यानंतर आता सदावर्ते यांचे वकील युक्तिवाद करत आहेत आणि जे काही युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेले आहेत ते सगळे खोडून काढण्याचा प्रयत्न सदावर्ते यांचे वकील करत आहेत. आणि आतापर्यंत जे महत्त्वपूर्ण 2-3 दावे करण्यात आलेले होते की एक नागपूरच्या व्यक्तीला संपर्क साधला जात होता वारंवार आणि तोच फोन मिसिंग आहे असं जे सातत्यानं सरकारी वकील म्हणत होते. जर फोन मिसिंग आहे, सिम कार्ड मिसिंग आहे, तर फोन नागपूरच्या व्यक्तीला केले जात होते. हा दावा पोलिसांचा हवेतला दावा आहे, अशा पद्धतीची भूमिका सदावर्ते यांच्या वकिलांनी घेतली आहे. आणि त्यांनी हे मान्य केलेलं आहे की या आंदोलनाच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ₹530 गोळा करण्यात आले होते. त्याची रीतसर रसीद कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली होती आणि या पैशांचा वापर हा कर्मचाऱ्यांसाठीच केला गेला होता असा दावा सध्या सदावर्ते यांच्या वकिलांनी केलेला आहे. त्यामुळे सदावर्ते यांना एकही दिवसाची पोलीस कोठडी दिली जाऊ नये असा प्रयत्न सदावर्ते यांचे वकील करतायत. तर 11 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी ही सरकारी वकिलांनी केली आहे. विलास, पण असं कळतंय की आता सदावर्ते यांना जर पोलीस कोठडी इथं मिळाली नाही तर लगेचच सातारा पोलीस सुद्धा त्यांचा ताबा घेऊ शकतात. ते प्रकरण नेमकं काय आहे? सातारा पोलीस तिथे का आलेत? साताऱ्यातलं जे प्रकरण आहे विलास, ते एक वेगळं प्रकरण आहे. हे प्रकरण सातारा पोलिसांचे प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेले आहे. सातारा पोलिसांच्या 3 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. साताऱ्यामध्ये एक गुन्ह्याची नोंद झालेली आहे गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात. सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यांना अपमानास्पद अशी काही वक्तव्य केली असा आरोप सदावर्ते यांच्यावर आहे आणि तसा गुन्हा साताऱ्यामध्ये नोंदवला गेलेला आहे आणि म्हणून साताऱ्याचे पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. जर प्रणाली माफ करा, पोलीस कोठडी संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दलचा तो उल्लेख होता, त्याच्याबद्दलची ती केस असावी असं वाटतं. हां, काय अपडेट आहे? माफ करा, आपल्याला जी इथे माहिती मिळालेली होती त्यानुसार मी हे वक्तव्य केलेलं आहे. परंतु ती नेमकी केस काय हे थोड्या वेळात आपल्याला कळू शकेल, कारण जे प्रतिनिधी पोलिसांचे इथे आलेले आहेत त्यांनी याबद्दल कुठलाही खुलासा केलेला नाही आहे. ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा प्रयत्न असा आहे की जर आज सदावर्ते यांना या ठिकाणी काही मिळालं नाही, म्हणजे त्यांची पोलीस कोठडी झाली नाही किंवा त्यांना न्यायालयीन कोठडी जर मिळाली नाही तर सातारा पोलीस या ठिकाणी त्यांना अटक करण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून पोलिसांचे सातारा पोलिसांच्या 3 व्हॅन या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. अजून पुढच्या युक्तिवाद जो आहे त्याबद्दलची अधिक माहिती जी आहे ती मी देऊ इच्छिते विलास. कोणी पैसे दिले आणि पैसे कोणी दिले आणि ज्यांनी पैसे दिले त्यांची कोणाचीही तक्रार नाही, अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो आत्ता सदावर्ते यांच्या वकिलांनी केलेला आहे. 353 लावलेलं आहे, कस्टडीची गरज नाही आहे, कोणी कोणाला मारलं काहीच माहिती नाही आहे आणि त्यामुळे ही जी 353चा जो कलम लावलेला आहे तो अयोग्य आहे असा दावा सदावर्ते यांच्या वकिलांनी केलेला आहे. हे खरं नाही आहे की रिटायर्ड राजकारणी लाख रुपये कमवतो आणि सामान्य माणसाला कमी पैसे मिळत आहेत. आणि जो दावा वारंवार वकील करत आहेत आणि ज्या पद्धतीची भाषणं किंवा ज्या पद्धतीचे पोस्टर्स लावले गेलेले होते की पॉलिटिशियन्स जे आहेत ते रिटायर झाल्यानंतरसुद्धा ते जर MP झाले, ते जर आमदार झाले तर त्यांना पेन्शन मिळते, पण आमचे जे कर्मचारी आहे जे आयुष्य वेचतात एखाद्या सेवेसाठी त्यांना प्रणाली तुम्हाला थांबवतो. एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता आपल्यापर्यंत पोहोचते. ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आता शरद पवार यांच्याकडे आपण का गेलो तर त्यांनी सरकार बनवलं असा दावा करण्यात आलेला आहे. सदावर्तेंच्या वकिलांनी हा युक्तिवाद केलेला आहे न्यायालयामध्ये. सदावर्तेंचे वकील दावा करतायत की तुमच्या अपयशाचं खापर कर्मचाऱ्यांवर का फोडलं जात आहे? पवारांकडे गेलो कारण त्यांनी सरकार बनवलं, अशा शब्दात गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांनी आता दावा करायला सुरुवात केलेली आहे. प्रणाली कापसे यांच्याकडे जाऊयात. पण प्रणाली, एक आता आपण थोड्या वेळापूर्वी जो उल्लेख केलेला होता, सातारा पोलीस जे तिथं आलेले आहेत, आपल्या प्रतिनिधींनी जी माहिती पोहोचवलेली आहे त्यानुसार एका वृत्तवाहिनीवर, म्हणजे आपल्याच वृत्तवाहिनीवरती खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल गुणरत्न सदावर्ते यांनी अतिशय आक्षेपार्ह असं वक्तव्य केलेलं होतं. 2 वर्षांपूर्वी त्याच्या संदर्भातला गुन्हा दाखल झाला होता. ॲडव्होकेट
सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्यामुळे सातारा पोलीस हे गिरगाव कोर्टामध्ये आता दाखल झाल्याचं कळतंय. आता तुमचे अपडेट्स. विलास, आता नवीन अपडेट येत आहेत. सरकारी सदावर्ते यांच्या वकिलांनी दावा केला की स्पॉटवर कुणालाही इजा झालेली नाही, आंदोलकांनी कुणालाही इजा पोहोचवलेली नाही, फक्त चप्पल फेक झालेली आहे आणि ज्याला इजा करायची असते इजा करायची म्हणतायत असं कोणालाही इजा झालेली नाही. मग हे म्हणणे की हे संपूर्ण षडयंत्र होतं, हे कॉन्स्पिरन्सी होती, असं होऊ शकत नाही असा दावा केलेला आहे. आणि सोबतच त्यांनी हा सुद्धा दावा केलेला आहे की शरद पवारांकडे गेलो होतो कारण शरद पवार यांनी हे सरकार बनवलेलं आहे. अगदी पहिल्या दिवसापासून ज्यावेळेला हे सगळं घडलं त्यावेळेला सुद्धा राष्ट्रवादीकडून किंवा महाविकास आघाडीकडनं ज्या प्रतिक्रिया येत होत्या त्यामध्ये सातत्याने हे म्हटलं जात होतं की महाविकास आघाडी सरकारची जी प्रतिमा आहे ती डागाळण्यासाठी हा सगळा प्रकार केला जातो आहे. शरद पवार यांची प्रतिमा डागाळण्यासाठी हा सगळा प्रकार केला जातो आहे. शरद पवारांचंच घर का निवडलं गेलं किंवा सदावर्ते यांनी शरद पवार यांनाच टार्गेट का केलं अशा पद्धतीचे प्रश्न जे उपस्थित केले जात होते त्यावेळेला. आणि हे विरोधकांनी तयार केलेलं षडयंत्र होतं आणि सदावर्ते हे विरोधकांच्या बाजूनं हे सगळं षडयंत्र घडवत होते अशा पद्धतीचे जे दावे राजकारण्यांनी केले होते त्या दाव्यांना आता सदावर्ते यांच्या वकिलांनी उत्तर दिलेलं आहे की शरद पवार यांच्याकडे गेलो होतो कारण हे सरकार शरद पवारांनी बनवलेलं आहे आणि हे सरकार जर कर्मचाऱ्यांना न्याय देत नसेल तर मग हे सरकार बनवणाऱ्या व्यक्तीकडेच जाणं क्रमप्राप्त होतं आणि त्यानुसारच शरद पवार यांच्याकडे आम्ही गेलो अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती सरकारी वकिलांनी मांडलेली आहे. 4 कर्मचाऱ्यांची पोलीस कोठडी मागितली, मात्र कर्मचारी कोर्टात हजर न केल्याने त्याबाबतचा निर्णय घेणार नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. ज्या 4 लोकांची पोलीस कस्टडी मागण्यात आली म्हणजे मगाशी जे वक्तव्य करण्यात आलेली होती की काही एक कर्मचारी काही यूट्यूबचे प्रतिनिधी अशा 4 लोकांची पोलीस कोठडी जी आहे ती मागण्यात आलेली आहे. परंतु या 4 कर्मचाऱ्यांची पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे परंतु हे 4 कर्मचारी कोर्टात हजर नाही आहे आणि त्यामुळे यांच्या कोठडी संदर्भातला निर्णय घेतला जाणार नसल्याचं या ठिकाणी कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. विलास, धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा न्यायालयात झालेला हा जोरदार युक्तिवाद दोन्ही बाजूंचा आपण बघितलेला आहे. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेच परत येतो. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.